नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी खूप दिवसापासून करायचा ठरवला होता. कारण आज मी जे काही आहे, ज्या ठिकाणी उभा आहे, तो प्रवास एका दिवसात, एका वर्षात किंवा एका ट्रॅक्टरमध्ये झालेला नाही. हा प्रवास आहे संघर्षाचा, चुका करण्याचा, शिकण्याचा, पडण्याचा आणि पुन्हा उभं राहण्याचा. आज मी तुम्हाला काही माझी सक्सेस स्टोरी सांगणार आहे, पण ही फक्त सक्सेसची गोष्ट नाही. ही आहे सुरुवात शून्यातून कशी झाली आणि हळूहळू व्यवसाय कसा वाढत गेला याची खरी गोष्ट. आज हा व्हिडिओ खास करून त्या लोकांसाठी आहे जे आजही विचार करतायत, आपण करू शकतो का, धोका घ्यावा का, हा व्यवसाय चालेल का. सुरुवात 2017 मध्ये. मित्रांनो, मी ट्रॅक्टर थ्रेशर व्यवसायात उतरलो 2017 साली. आज मागे वळून पाहिलं तर वाटतं निर्णय सोपा नव्हता. त्यावेळी माझ्याकडे ना खूप मोठं भांडवल होतं, ना मोठी पाठबळ, पण एक गोष्ट होती, धंदा करण्याची जिद्द. 2017 मध्ये मी स्वराज 744 2013 मॉडेल हा ट्रॅक्टर सेकंड हँड घेतला. तो ट्रॅक्टर घेताना मनात एकच विचार होता, सुरुवात तर करायची आहे, हळूहळू जमेल. पहिली 2 वर्ष म्हणजे 2017 ते 2019 तो ट्रॅक्टर मी चांगला चालवला. पण तो मित्रांनो सेकंड हँड म्हणजे सेकंड हँडच. हळूहळू त्यामध्ये कधी इंजिनचा प्रॉब्लेम, कधी गिअरचा, कधी हायड्रोलिकचा. काम असताना ट्रॅक्टर बंद पडायचा आणि मग ग्राहक नाराज व्हायचा, आपण टेन्शनमध्ये. तेव्हाच कळलं विश्वासार्ह मशीन किती महत्वाचं आहे. मोठा निर्णय 2019 मध्ये मी एक मोठी निर्णय घेतला. तो जुना ट्रॅक्टर मी शोरूमला जमा केला आणि न्यू स्वराज 744 AP घेतला. हा निर्णय घ्यायला भीती वाटत होती, पण मनात एकच विचार होता, धंदा करायला असेल तर साधन मजबूत पाहिजे. नवा ट्रॅक्टर घेतल्यानंतर कामात एक वेगळीच कॉन्फिडन्स आली. थ्रेशर व्यवसायाची खरी सुरुवात. ट्रॅक्टर घेतल्यानंतर मी सोनालिका कंपनीचा सेकंड हँड थ्रेशर घेतला. सुरुवातीला काम चांगलं चाललं. ग्रामीण भागात काम हळू लागलं, लोक ओळखू लागले. पण जसा वेळ गेला मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढू लागले. नवे थ्रेशर, नव्या मशीन, जास्त कॅपॅसिटी. तेव्हा लक्षात आलं, जर टिकायचं असेल तर अपग्रेड करणं गरजेचं आहे. कामधेनू 30 HP चा नवा टप्पा. म्हणून मी सोनालिका थ्रेशर विकला आणि कामधेनू कंपनीचा 30 HP न्यू थ्रेशर घेतला. हा माझ्या व्यवसायातला खूप महत्त्वाचा टप्पा होता. कामाची स्पीड वाढली, आउटपुट वाढला आणि ग्राहकांनाही विश्वास मिळाला. मक्का थ्रेशर संधी ओळखली. मित्रांनो, एक गोष्ट मी नेहमी पाळतो, मार्केट काय मागताय ते बघा. काही काळानंतर मक्का थ्रेशरची डिमांड वाढू लागली. तेव्हा मी पुन्हा एक निर्णय घेतला. सेकंड हँड कामधेनू कंपनीचं मक्का मशीन घेतलं. जोखीम होती पण गरजही होती. दुसरा ट्रॅक्टर सोनालिका सिकंदर 2021. मक्का मशीन घेतल्यानंतर मला एक मोठी अडचण आली. मक्का मार्केटला नेण्यासाठी ट्रॉलीसाठी वेगळा ट्रॅक्टर लागत होता. एक ट्रॅक्टरवर सगळं काम झेपत नव्हतं. म्हणून 2021 मध्ये मी न्यू सोनालिका सिकंदर घेतला. हा निर्णय घेतल्यावर कामात खूपच सोय झाली. चाप कटर कुट्टी मशीन. त्यानंतर मी बलवान कंपनीचं चाप कटर कुट्टी मशीन घेतलं. त्यामुळे कामची रेंज वाढली, ग्राहक वाढले आणि धंदा अजून मजबूत झाला. 2 ट्रॅक्टर अपुरे पडू लागले. काळ जसा पुढे गेला, काम इतकं वाढलं की 2 ट्रॅक्टर अपुरे पडू लागले. तेव्हा मी अजून एक मोठा निर्णय घेतला, सोनालिका छत्रपती ट्रॅक्टर घेतला. आजची स्थिती मल्टीक्रॉप थ्रेशर. आणि मित्रांनो, सध्या मी जंगीर कंपनीचं मल्टीक्रॉप थ्रेशर वापरतोय. आज माझ्याकडे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळी मशीन आहेत, पण हे सगळं एका दिवसात झालेलं नाही. या प्रवासातून काय शिकलो? सेकंड हँड घेताना खूप विचार करा, मार्केटची गरज ओळखा, वेळेवर अपडेट व्हा, ग्राहकांना विश्वास सगळ्यात महत्त्वाचा, धीर सोडू नका. पुढचं स्वप्न. मित्रांनो, हा प्रवास इथेच थांबणार नाही. आज माझं स्वप्न आहे अजून मशीन वाढवायचं, अजून लोकांना काम द्यायचं आणि हा व्यवसाय पुढच्या लेवलला न्यायचा. शेवटचा संदेश, जर तुम्ही आज शून्यात असाल तर घाबरू नका. मी पण इथे सुरुवात केली होती. फक्त मेहनत, संयम आणि योग्य निर्णय, हे 3 गोष्टी पाळा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचं स्वप्न काय आहे. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.